जय शिवराय मित्रांनो सन 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्याप अनुदान न मिळालेल्या या अतिवृष्टी बाधितांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 12 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। ज्या जीआरच्या माध्यमातून राज्यातील 32 जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदतीचे वितरण देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे जे काही बाधित होतात, ज्याच्यामध्ये शेतजमिनीचं नुकसान सोडून घराची पडझड असेल, भांडी वाहून जाणं असेल, कपडे वाहून जाणं असेल, दुकानांचं टपऱ्याचं नुकसान होणं असेल, याच्यासाठी एक नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे आणि हीच नुकसान भरपाई बऱ्याच साऱ्या नागरिकांना नुकसान झाल्यानंतर सुद्धा वितरित करण्यात आलेली नव्हती आणि अशा जून 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत विविध प्रलंबित असलेल्या बाधितांची नुकसान भरपाई अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिके, शेतजमीन यांची नुकसान वगळता इतर मालमत्ता आणि इतर नुकसानी करता मदत देण्याकरता शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि याच प्रस्तावाच्या अधीन राहून ही मदत देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये नागपूर विभागातील गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा अशा विविध जिल्ह्यातील वेगवेगळे प्रस्ताव या ठिकाणी देण्यात आलेले होते। कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरता, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील नुकसानाकरता हे वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आलेले आहेत। याच्यानंतर अमरावती विभागातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे। पुणे विभागातील पुणे, सोलापूर याचप्रमाणे सातारा आणि कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील नागरिकांना ही मदत दिली जाणार आहे। तर नाशिक विभागातील अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या 5 जिल्ह्यातील नागरिकांना ही मदत दिली जाणार आहे। आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर निवारा केंद्रामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधाचा पुरवठा याच्यासाठी 51,99,000 रुपये, त्याचप्रमाणे 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता पूर क्षेत्र, घर पाण्यात बुडालेले, अंशतः क्षतिग्रस्त किंवा घराची झालेली पडझड याच्यासाठी 49,63,14,000 रुपये, याचप्रमाणे मत्स्य व्यावसायिकाचं झालेलं नुकसान याच्यासाठी 1,69,33,000 रुपये, तर दुकानदार आणि टपरीधारक यांचं जे काही झालेलं नुकसान आहे याच्यासाठी 12,91,37,000 रुपये, अशी एकूण 64,75,83,000 रुपयाची ही नुकसान भरपाई या विविध जिल्ह्यातील नागरिकांना मदत म्हणून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या नागरिकांना, या बाधितांना आता या निधीच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता या नुकसान भरपाईमध्ये टपरीधारकांना किती मदत दिली जाते, घरं पडल्यानंतर किती मदत मिळते, कपडे आणि भांडी वाहून गेली तर किती मदत मिळते, याच्यासाठी वेगवेगळे मदतीचे दर आहेत आणि हे मदतीचे दर काय आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल तर याच्या संदर्भातील एक व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे आणि याच्या मदतीचे जे काही निकष आहेत, त्याचे जे काही दर आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।